अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे शैलेश वावीकर, मुंबई। श्री गजानन महाराज की जय। पारायण दुबईला, नैवेद्य मुंबईला, नमस्कार पोहोचतो शेगावाला। जय गजानन। मी शैलेश। 4-5 वर्षापूर्वीची ही गोष्ट। त्या दिवशी मी माझ्याच तंद्रीत रस्त्यावर फिरत होतो। खरं सांगायचं तर त्या काळात मी लोकांना असं बराच वेळा माझ्या तंद्रीत फिरताना आढळायचो। माणसावर जेव्हा प्रचंड मानसिक दडपण असतं तेव्हा ते त्यांची समस्या तर विसरत नाही, पण त्या समस्येमुळे स्वतःला मात्र विसरतो। तसा विचार करता माझ्या समोरील समस्या ही एका अर्थाने मीच ओढवून घेतली असं त्या समस्येचं वर्णन करता येईल। मला अगदी अल्प पगाराची नोकरी होती। तसं पाहता एकट्याकरिता तो पैसा ठीक होता, पण त्यामुळेच मला भविष्याचा अंदाज करता आला नाही आणि तारुण्यावर स्वार झालेल्या मला मुंबईच्या ज्या भागात आम्ही राहायचो तेथील नेहल मला पत्नी म्हणून योग्य वाटली। तिलाही मी नवरा म्हणून योग्य वाटलो आणि आमचे लग्न झालं। मुलगी झाली आणि मला वास्तवाचं भान आलं। माझ्या पगारात संसाराचा गाडा रेटणं कठीण आहे। आपण काहीतरी करणं क्रमप्राप्त आहे। दुसरी नोकरी शोधायलाच हवी याची तीव्रतेने जाणीव झाली आणि दुष्काळात 13वा महिना माझी ती नोकरीही सुटली। आता तर दुसरी नोकरी मिळवायलाच हवी। मी अगदी युद्ध पातळीवर त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेत, पण कुठेही यश आले नाही। तशात कुणीतरी मला सुचवले की आपल्या इकडे नोकरी शोधण्यापेक्षा तू दुबईला का नाही नोकरी शोधत? मग मी वेड्यासारखा त्यामागे लागलो। 50 ठिकाणी अर्ज टाकले, रिझ्यूम पाठवले, पण कुठेच जमले नाही। अगदी हातातोंडाशी घास यायचा आणि निसटून जायचा। मग मी पण जिद्दीला पेटलो आणि व्हिजिटिंग व्हिसा घेऊन 1 महिना चक्क दुबईत जाऊन राहिलो। वणवण फिरलो, पण नकार घंटा ऐकून पूर्णपणे हताश झालो, तुटून गेलो आणि हात हलवत मुंबईला परतलो। जीवन जगणं कठीण वाटू लागलं। मनात नको ते विचार घर करू लागले। अशा या मनाच्या अवस्थेत मी रस्त्यावर चालत असता मला मागून माझ्या एका मित्राने आवाज दिला। रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकावर आम्ही बसलो। मित्राने खांद्यावर हात ठेवला आणि तो बोलू लागला, शैलेश, गेल्या काही दिवसापासून मी तुला एक गोष्ट सांगण्याचा विचार करत आहे। तू गजानन महाराजांच्या विषयी काही ऐकलं आहे का? विदर्भातील शेगाव येथे समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज, त्यांच्यावर संत कवी दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय नावाचा ग्रंथ लिहिला आहे। महाराजांची महती सांगणारी ती पोथी अतिशय रसाळ आणि गजानन भक्तांची प्रिय आहे। मी तुला नम्रपणे सांगतो, ती पोथी तू संकल्पासह मनापासून वाच। गजानन महाराजांना मार्ग दाखवण्याची प्रार्थना कर आणि बघ काय होतंय ते। मी त्यावर त्याला म्हणालो, अरे बाबा, मी प्रयत्न तर करतोच आहे ना। आणि कुठलं ते विदर्भातील शेगावचे गजानन महाराज? मी राहतो या मुंबई शहरात आणि मला नोकरी हवी दुबईला। काय होणार आहे? कसं जुळणार हे सूत्र? माझे प्रश्न ऐकून मित्र म्हणाला, बघ बाबा, मला आतून वाटलं म्हणून मी प्रामाणिकपणे बोललो। आता बाकी महाराजांची इच्छा। दूर चालत जाणाऱ्या मित्राकडे मी पाठमोरा पाहत राहिलो।
पण मनात त्याचं बोलणं कुठंतरी खोलवर रुजलं. रात्र बेचैनीत घालवल्यानंतर दुसरे दिवशी सकाळीच मित्राच्याच साह्याने गजानन विजय ग्रंथांची प्रत प्राप्त केली आणि महाराजांचा फोटोही. मित्राने सांगितल्याप्रमाणे महाराजांच्या चरणाला पोथी लावून मनापासून संकल्प केला आणि 3 दिवसाचं पोथीचं पारायण दृढ निश्चयाने पूर्ण केलं. या घटनेला काहीच दिवस लोटले असतील आणि महाराज मला पावले. दुबईला एका कंपनीत 38 लोकांमधून माझं सिलेक्शन होऊन मला नोकरी लागली. मी नोकरीवर रुजूही झालो. पण नोकरीला प्रारंभ झाल्यावर असं लक्षात आलं की 10 ते 12 तासांची रोज ड्युटी आणि महिन्यातून फक्त 1 सुट्टी. अतिशय कष्टाचा जीव. तशातच मी तिथे 1.25 वर्ष पूर्ण केलं. कंटाळून गेलो आणि मला पुन्हा आठवण झाली गजानन विजय ग्रंथाची, गजानन महाराजांची. मी ग्रंथ सोबत नेला होता. मग काय, पुन्हा महाराजांना प्रार्थना केली. नोकरीतील बदलासाठी अर्ज केले आणि संकल्पासह पुन्हा 3 दिवसाचं पारायण भक्तिभावाने पूर्ण केलं. काही दिवसानंतरची गोष्ट असेल. संध्याकाळी मी आणि माझा कलिग ऑफिसात माझ्या नोकरीविषयी बोलत होतो. एक अनोळखी पोक्त गृहस्थ त्यांच्या काही कामांनी तिथं आले होते. त्यांना मी याआधी कधीच पाहिलंही नव्हतं. त्या दिवशी ड्युटी संपल्यावर ते मला बाहेर भेटले. त्यांनी मला विचारलं, नौकरी ढूंढ रहे हो? दुबई में ही अच्छी नौकरी चाहिए. मी म्हटलं हां. त्यांनी मला एक पत्ता दिला आणि म्हणाले, कल इस पते पर चले जाना. आता पुढे काही बोलायची गरज आहे. मी जुनी नोकरी सोडून भारतात परतलो आणि आता दुबईलाच पण नवीन ठिकाणी रुजू झालो आहे. मात्र आता एक फरक असा झाला आहे की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी दुबईला पारायण करतो. पारायण पूर्ण होतं त्या दिवशी मुंबईला कळवळून तिथे महाराजांना पिठलं भाकरीचा नैवेद्य अर्पण होतो. दुबई, मुंबई, शेगाव एका सूत्रात महाराजांनी छान बसवून दिलं आहे. त्यामुळे माझ्या शंकेवर मीच ओशाळतो आणि मुंबई, दुबई या दोन्ही ठिकाणाहून नमस्कार मात्र शेगावच्या दिशेने होतो. आणि हो, प्रत्येक वाचनाच्या वेळी बंडू तात्याला महाराजांनी केलेला उपदेश स्मरणात घेतो. अरे, हताश कधी होऊ नये, प्रयत्न करण्यास चुकू नये. सोबतच त्या प्रयत्नांना एक मंत्रांची जोड देतो. तो मंत्र म्हणजे अर्थातच श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गणगण गणात बोते. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा. तुमचे काही अनुभव असतील तर आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन मधल्या ईमेल ID वर नक्की कळवा. नक्की आम्ही शेअर करू. श्री गजानन जय गजानन.